नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण CTET असेल, TET, टेट, सरळ सेवा पदभरती, जलसंपदा, पोलीस भरती, वन विभाग या सर्व परीक्षेसंबंधी मराठी भाषा व इतर विषयांची तयारी करताना या यूट्यूब चॅनलचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर या चॅनलवर येणारे जे काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही मराठी भाषेविषयी असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट करू शकता. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आपण CTET परीक्षेसंदर्भात, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे समाजीकरण. तर मग समाजीकरण म्हणजे नक्की काय असतं किंवा समाजीकरणाची जी काही प्रक्रिया असते ती काय असते किंवा त्याचे काही तत्त्व असतात समाजीकरणाचे, जे त्या मुलाला, जे ते बालकाला त्या ठिकाणी समाजामध्ये वावरण्यासाठी किंवा समाजाची जी काही स्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी किंवा समाजामध्ये मिसळण्यासाठी त्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात किंवा कोणकोणते घटक त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सबसे पहला टॉपिक है समाजीकरण की प्रक्रिया. तो समाजीकरण क्या है, पहले सबसे पहले उसका अर्थ जानेंगे, उसके बाद में समाजीकरण की प्रक्रिया कैसे होती है वो देखेंगे. समाजीकरण एक प्रक्रिया है जिसके द्वारा व्यक्ति सामाजिक प्राणी बनता है. अन्य शब्दों में सामाजिकरण एक ऐसी प्रक्रिया है जिसके द्वारा व्यक्ति को समाज अपनी परंपराओं, मान्यताओं तथा आदर्श के अनुसार बनाता है तथा स्वीकृति प्रदान करता है. तो यहाँ पर दिया है कि परंपराओं, मान्यताओं तथा आदर्श के अनुसार बनाता है. म्हणजेच काय, तर समाजामध्ये वावरण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात ह्या महत्त्वाच्या आहे. जे आपण घरी त्या ठिकाणी वावरतो किंवा घरी आपण ज्याप्रमाणे वागतो तशाच प्रकारे आपण समाजामध्ये वागू शकतो का, किंवा समाजामध्ये वागण्याची जी काही पद्धत आहे ती कोणती आहे, कशी वेगळी आहे, ही त्या लहान बालकाला त्या ठिकाणी शिकवल्या जाते. मग समाजामध्ये हे शिकवत असताना किंवा समाजाकडून आपण काय शिकतो, तर समाज आपली जी काही परंपरा असेल किंवा जी काही मान्यता आहे तर त्याच्यानुसार आपल्याला बनवत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला स्वीकार देखील करण्याचा त्या ठिकाणी समाजाचे एक कार्य असते आणि आपण कशा प्रकारे समाजासाठी स्वीकारल्या जातो ही देखील पद्धत गरजेची असते किंवा हे देखील शिकणे त्या बालकासाठी महत्त्वाचं असतं. मग आपण याच ठिकाणी समाजीकरणावर CTET परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास 1 ते 2 किंवा 2पेक्षा अधिक त्या ठिकाणी प्रश्न येत असतात आणि ती प्रक्रिया समजून घेणे खूप महत्त्वाची आहे. पुढे बघूया. परिभाषा है यहाँ पर समाजीकरण की परिभाषा म्हणजे त्याला आपण व्याख्या म्हणतो. या ठिकाणी वॅटसन आणि सोरोकिन या 2 मानसशास्त्रज्ञांनी या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. वॅटसन यहाँ पर कहते हैं समाजीकरण एक सामाजिक तथा मनोवैज्ञानिक प्रक्रिया है. थेरॉटिकल प्रश्न तुम्हाला येऊ शकतो कि समाजीकरण एक सामाजिक तथा मनोवैज्ञानिक प्रक्रिया है, ये परिभाषा किसकी है, या प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. दूसरा है सोरोकिन, समाजीकरण सांस्कृतिक तथा वैचारिक कारकों के अंतरीकरण की प्रक्रिया है. तो दोनों का जो अंदाज़ा है वो अलग अलग है. एक का कहना है कि वो मनोवैज्ञानिक प्रक्रिया है और दूसरे जो है वो कहते हैं कि एक सांस्कृतिक तथा वैचारिक कारकों के अंतरीकरण की प्रक्रिया है. तो ये थेरोटिकल आपको पूछा जा सकता है परिभाषा के साथ. आगे है बालक का समाजीकरण करने वाले तत्व. बालक समाजीकरण मतलब आपण त्याला म्हणतो की समाजामध्ये वावरताना कोणकोणते घटक आपल्याला महत्त्वाचे असतात किंवा सामाजिक ते ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी. तर सगळ्यात प्रथम ज्यावेळेस बाळ घरी किंवा घरामध्ये त्या ठिकाणी असते त्यावेळेस तो काही भाषा घरातली शिकत असतो आणि हे शिकत असताना आई वडील असेल, भाऊ बहीण असेल, आजी आजोबा असेल यांच्याकडून त्याला खूप काही गोष्टी त्या ठिकाणी शिकवल्या जातात. परंतु ज्यावेळेस बाळ किंवा ते बालक जेव्हा परिवार सोडून म्हणजे जसं जसं त्या ठिकाणी तो मोठा होतो त्यावेळेस तो घराच्या बाहेर त्या ठिकाणी राहायला त्याची सुरुवात होते किंवा बाहेरच्या लोकांशी त्याचा संपर्क येतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये जे सामाजिक घटक आहेत तर ते एक एक आत्मसात होण्यास मदत होत असते. तर दुसरा तत्व आहे त्या ठिकाणी पडोसी म्हणजेच आपले शेजारी. त्यानंतर आहे मित्रपरिवार, त्यानंतर आहे नातेवाईक रिश्तेदार, त्यानंतर आहे पाठशाला.
शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी आपण म्हणतो की किंवा आपण जे काही शिकत आहे तर CTET या परीक्षेमध्ये शाळेसंदर्भात जास्तीत जास्त प्रश्न येत असतात की शाळेमध्ये विद्यार्थ्याला समाजीकरण कशा प्रकारे शिकवल्या जातं किंवा शिक्षक त्याला कशा प्रकारे मदत करू शकतो, तर ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये हे बघणारच आहोत. त्यानंतर आहे समाज. तो समाज मतलब जो ग्रुप में वो बच्चा जब जाता है तो समूहामध्ये ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस त्याला कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी आत्मसात होतात आणि त्याच्या स्वतःचा त्या ठिकाणी डेव्हलप होण्यासाठी स्वतःचा विकास करण्यासाठी त्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरत असतात. त्यानंतर आहे भाषा समूह. तो घराच्या बाहेर पडल्यानंतर ज्या काही भाषा वेगवेगळ्या भाषा समूहामध्ये किंवा मित्रांमध्ये तो राहतो त्यावेळेस विविध भाषा तो शिकत असतो. बाहरी संस्था आहे. मग या ठिकाणी बाहेरच्या ज्या काही संस्था आहेत त्या 2 प्रकारामध्ये त्या ठिकाणी डिवाईड केल्या आहे. पहिली आहे राजनैतिक आणि दुसरी आहे धार्मिक. तर राजनैतिक जी असते तर ती बाहेर समाजामध्ये गेल्यानंतर त्याला वेगवेगळ्या गोष्टी किंवा राजकारणातल्या ज्या गोष्टी असतात त्या त्याला कळू लागतात. आणि त्यानंतर आहे धार्मिक संस्था. यामध्ये देखील त्याला धार्मिक शिक्षणाचं महत्त्व तसेच धार्मिक शिक्षण कशा प्रकारे घेतलं जातं त्याचप्रकारे समाजात वावरताना धर्माचे जे काही महत्त्व आहे ते याला धार्मिक संस्थेमधून त्याला भेटत असतं. तर अशा प्रकारे जे काही समाजीकरणाची जी काही प्रक्रिया आहे तर ती विविध घटकातून त्या बालकासाठी मिळत असते. तर CTET असेल किंवा TET असेल या परीक्षेमध्ये समाजीकरणावर 2 किंवा 2पेक्षा अधिक प्रश्न त्या ठिकाणी येत असतात. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचप्रकारे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. यापूर्वी झालेले जे काही TETचे पेपर्स आहे मराठी विषय असेल किंवा इतर विषय असेल त्याचे देखील व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळतील. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.